काल तारीख 23 डिसेंबरला कामानिमित्ताने मी अहिल्यानगरला गेलो होतो. रस्त्यावर सावेडी भागातील रस्त्यावर अचानक ट्रॅफिक जाम दिसून आलं. गाड्या थांबलेल्या होत्या, लोक अस्वस्थ होते. कुतूहल म्हणून मी हे थांबलो. एवढी गर्दी कशासाठी? एवढे लोक रांगेत का उभे आहेत? काही आत जात होते, काही आतून बाहेर येत होते. काहींच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, काहींच्या डोळ्यात अपेक्षा होती. क्षणभर वाटलं एखादं मंदिर असावं, किंबहुना एखाद्या मोठ्या महाराजांचा कार्यक्रम असावा आणि लोक त्यांच्या दर्शनाला जात असावेत, किंवा एखादा मोठा धार्मिक कार्यक्रम असावा. पण माझी नजर वर गेली आणि सगळा भ्रम दूर झाला. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सोने गिफ्ट 50% ऑफ सेल. क्षणभर मी थबकलो. एवढ्यासाठी ही गर्दी? मनात प्रश्न आला. खरंच हा दुकानदार इतक्या लोकांसाठी अर्ध्या किमतीत वस्तू देतोय का? तो तोटा सहन करतोय का? की तो आपली मानसिकता ओळखतोय? आपण काय करतोय? थोडीशी ऑफर दिसली की आपण गरज नसतानाही या खरेदीच्या रांगेत आपण उभा राहतो. थोडाही विचार करत नाही. थोड्याशा लाभासाठी आपण काय करतो हेच आपल्या लक्षात येत नाही. आपण स्वतःला कुठलाही प्रश्न या संदर्भात विचारत नाही. थेट रांगेत उभे राहतो आणि त्यांच्या असलेल्या अटी मान्य करतो, वेळ घालवतो आणि शेवटी आपणच झुकतो. कारण सत्य खूप साधं आहे. लक्षात ठेवा, ऑफर पाहून झुकू नका, चमक पाहून अंध होऊ नका. थोडासा मनाला प्रश्न विचारायला शिका. कारण तोटा सहन करण्यासाठी कोणीच व्यापार करत नाही. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए, हे ओळखणं हेच खरं शहाणपण आहे. दीदी, कुठून आला तुम्ही? नगरवरूनच आला का? किती वेळ झालं उभा आहे? अर्धा तास. अजून किती वेळ उभा राहणार? 10-15 मिनिटं जातात. 10-15 मिनिटात होतंय का? होईल. किती फायदा होईल एवढ्या रांगेत? खूप होतोय ना?